वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 14 पाहणार आहोत. तर यामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याला आपण पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 14 मध्ये हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो तुमचा HCF अँड LCM चॅप्टरमध्येच आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, चूज द राईट ऑप्शन्स. म्हणजे जे काही MCQ टाईप क्वेश्चन दिले आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे, द HCF ऑफ 120 अँड 150. 120 आणि 150चा तुम्हाला काय काढायचा आहे, HCF काढायचा आहे. 120 अँड 150 HCF कसं काढायचं आहे ते आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं. अगोदरच्या जे काही अगोदर लेक्चर झालेले आहेत आपले, त्यामध्ये फर्दर जे काही HCF आहे ते बऱ्याच जणांना येतो, जे काही आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. HCF साठी काय करणार आपण, अगोदर जर जो काही 120 आहे 120चे फॅक्टर्स पाडणार आणि नंतर 150चे फॅक्टर्स पाडणार आहोत. जे काही 120चे फॅक्टर्स आहेत ते इथे दिलेले आहेत. 120ला जर 2ने डिवाइड केलं तर आन्सर 60 येणार. 60ला जर 2ने डिवाइड केलं तर 30. 30ला 2ने डिवाइड केलं तर 15. 15ला 2ने डिवाइड नाही जाणार, तर त्यामुळे आपण कितीने डिवाइड करणार, तर 3ने डिवाइड करणार. 3ने जर डिवाइड केलं तर आन्सर येईल 5 आणि 5ला जर डिवाइड केलं तर आन्सर येईल 1. ठीक आहे. हे काय झालेलं आहे, याचे प्राइम फॅक्टरायझेशन झाले आहेत. प्राइम फॅक्टरायझेशन झाल्याच्या नंतर जे काही फॅक्टर्स आले ते आपण फॅक्टर नोट डाऊन केले आणि यामध्ये जे काही फॅक्टर्स कॉमन आलेले आहेत ते आपण एक वेळा खाली घेणार आणि त्यामधून काय काढणार, HCF काढणार. जसं इथं 2 हा कॉमन आहे, नंतर 3 हा कॉमन आहे आणि त्यानंतर 5 हा कॉमन आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही कॉमन नाही आहे. 2, 3 आणि 5चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 30. तर जो काय आपला HCF आहे तो किती आहे, 30. म्हणजे जे काय आपला आन्सर आहे HCF काय 30 आणि ऑप्शन नंबर काय आहे 1. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, द HCF ऑफ धिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. द HCF ऑफ धिस पेअर. तर तुम्हाला यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे की जो HCF आहे तो 1 नसला पाहिजे. द HCF ऑफ दिस पेअर इज नॉट 1, म्हणजे HCF जो आहे तो 1 नसला पाहिजे. ठीक आहे. तर अशी पेअर कोणती, तर हे बघा, जर करता मी पहिली पेअर घेतली तर यामध्ये दोन्ही प्राईम नंबर आहेत. जर मी प्राईम नंबरचा जर HCF काढला तर 1 येईल. त्यानंतर यामध्ये जे काही दुसरी पेअर आहे त्यामध्ये 29 हा जो आहे तो काय प्राईम नंबर आहे. ठीक आहे. 14 आणि 15चा हा प्राईम जो काही HCF आहे तो 1 येणार नाही. ठीक आहे. जे HCF 1 येणार नाही, 1च येईल. म्हणजे जे काही 14 आणि 15 आहे त्याचा सुद्धा HCF 1च येईल. आणि ज्या पेअरचा HCF 1 येणार नाही ती पेअर म्हणजे फक्त आणि फक्त 40 आणि 20 आहे. जर इकडे जर प्राईम नंबर दोन्हीपैकी एक जरी असेल तर त्याचा HCF हा 1च येईल, त्याच्यात काही वाद नाही. पण ठीक आहे, जर दोन्ही प्राईम नंबर नसतील तर विचार करण्याची गोष्ट आहे. जे काही 14 आणि 15 आहे, जर समजा आपण त्याच्यासाठी जर त्याला ट्राय केलं 14 आणि 15चा काय येईल, तर काय येणार, चला 14चे फॅक्टर्स काय पडतील, 2 7 जार 14 आणि 7 1 जार 7. त्यानंतर 15चे फॅक्टर्स काय पडतील, 3 5 जार 15 आणि 5 1 जार 5. यामध्ये काहीतरी कॉमन आहे का रे, कॉमन काहीच नाही. म्हणजे याचा जो काही HCF येईल तो काय येणार, फक्त 1च येणार. ठीक आहे. आणि आपल्याला अशी पेअर पाहिजे ज्याचा HCF हा 1 नसला पाहिजे. ती पेअर कोणती आहे, ती पेअर आहे 40 अँड 20. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, फाइंड द HCF अँड LCM. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बहुतेक आपण LCM पाहिला होता आणि त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण HCF पाहिला होता. ठीक आहे. आणि तुम्हाला आता यामध्ये विचारलेलं आहे HCF आणि LCM, म्हणजे HCF पण काढायचा आणि LCM देखील काढायचा. दोन्ही तुम्हाला माहिती आहे. फक्त काय करायचं आहे, जे काही प्राईम फॅक्टरायझेशन आहे प्राईम फॅक्टरायझेशन करत जाणार आपण. जसं 14चं प्राईम फॅक्टरायझेशन केलं तर काय आलं 2 अँड 7. 28चं जर प्राईम फॅक्टरायझेशन केलं तर काय आलेलं आहे 2 अँड 7. कॉमन काय, HCF साठी काय पाहिजे आपल्याला, जे काही कॉमन आहेत फक्त तेवढेच. ठीक आहे. जसं यामध्ये काय 2 अँड 2 हे कॉमन आहे आणि नंतर काय कॉमन आहे 7 अँड 7.
2 and 7 इज अ कॉमन, ठीक आहे, फॉर HCF. आणि जेव्हा आपण LCM काढत असतो तेव्हा काय करणार, आपण जे कॉमन आहे ते एक वेळा घेणार. जसं 2 and 7 आहे आणि 2 and 7 आहे, 2 and 7 वन टाइम घेतलेला आहे, ठीक आहे. आणि जे काही रिमेनिंग नंबर्स आहेत, जे काही रिमेनिंग फॅक्टर्स आहेत ते सुद्धा आपण LCM मध्ये मल्टिप्लाय करणार. म्हणजे जिथे काय राहिलेला आहे 2 राहिलेला आहे तर कशाला मल्टिप्लाय करणार, 2 ला देखील आपण मल्टिप्लाय करणार. आन्सर काय येणार 28. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे 32 and 16. 32 and 16. 32 चे जर प्राइम फॅक्टरायझेशन आपण केलं, हा 32 चे जे काही फॅक्टर्स प्राइम फॅक्टरायझेशन आहे ते प्राइम फॅक्टरायझेशन काय आहे, 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2 and multiply by 2. हे कशाचं प्राइम फॅक्टरायझेशन आहे 32चं. आणि जे काही 16चं प्राइम फॅक्टरायझेशन आहे ते काय 2 2 2 and 2, ठीक आहे. यामध्ये कॉमन काय आहे, HCF काढण्यासाठी कॉमन लागणार 4 times 2 and 4 times 2. किती टाइम 2 आलेला आहे, 4 टाइम 2 आलेला आहे, म्हणजे HCF जो आहे तो किती आलेला आहे 16. आणि LCM साठी काय करणार, जे काही कॉमन आहे ते एक वेळा आणि जे रिमेनिंग 2 आहे तो जे प्लस आपण त्याला मल्टिप्लाय करणार. तर आन्सर काय येणार 32 येणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 17, 102 and 170. प्राइम फॅक्टरायझेशन करणार. 17 हा प्राइम नंबर असल्यामुळं त्यामध्ये काय होणार, जो काही त्याचा HCF प्राइम फॅक्टरायझेशन काय 17 ला 17 ने डिवाइड जाणार. त्यानंतर 102 साठी काय होणार, 102 ला 2 ने डिवाइड जाणार. त्यानंतर 51 ला किती डिवाइड जाणार 3 ने. आता 3 ने डायरेक्टली आपण कसं डिवाइड केलं तर त्यासाठी काय डिव्हिजिबिलिटी रूल असतो, ठीक आहे. त्या डिव्हिजिबिलिटी रूल नुसार तुम्हाला इझी जाणार. जसं 3 चा हा डिव्हिजिबिलिटी रूल काय, जर जे काही नंबर आहे जर नंबर मधील डिजिटची ऍडिशन ऑफ डिजिट हे जर डिव्हिजिबल असेल 3 न तर तो होल नंबर देखील कितीने डिव्हिजिबल असेल 3 ने. जसं इथं काय 51 जो नंबर आहे 5 + 1 किती होतो 6. याची जी ऍडिशन आहे या नंबरची 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजेच 51 नंबर हा सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे. जर आपण 51 ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 17. आणि 17 हा प्राइम नंबर असल्यामुळे काय होणार 17 ला 17 ने डिवाइड करणार, जेणेकरून आन्सर काय येणार आहे 1. त्यानंतर 170चा प्राइम फॅक्टरायझेशन केलं. 170 ला 2 ने डिवाइड केलं. 85 ला 5 ने डिवाइड केलं. 17 ला प्राइम नंबर असल्यामुळे 17 ने डिवाइड केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर जे काही याचे प्राइम फॅक्टरायझेशन आलेलं आहे त्या प्राइम फॅक्टरायझेशनला आपण नोट डाऊन केलेलं आहे. 70चं प्राइम फॅक्टरायझेशन फक्त 17, 102चं प्राइम फॅक्टरायझेशन 2, 3 and 17 and 170चं प्राइम फॅक्टरायझेशन आहे 2, 5 and 17. HCF साठी काय लागते आपल्याला कॉमन नंबर लागतात. कॉमन नंबर काय याच्यात फक्त 17 आहे, तर HCF हा काय असेल 17 असेल, ठीक आहे. HCF काय असेल 17 असेल. आणि जो काही LCM आहे LCM किती असेल, जे काही नंबर आहेत कॉमन अगोदर तर ते घेणार. काय नंबर कॉमन 17 घेतलेला आहे. त्यानंतर कोणताही नंबर कॉमन नाही आहे, त्यामुळे जे काही नंबर्स उरलेले आहेत, ठीक आहे, जे काही रिमेनिंग नंबर्स आहेत ते आपण घेणार आणि त्याला काय करणार मल्टिप्लाय करणार आहोत, ठीक आहे. जसं की जे काही नंबर आहेत ते काय आहेत 3, 5 and 2 त्याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे काही तुमचा आन्सर येते ते काय येणार 510. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 23 हा प्राइम नंबर आहे. प्राइम नंबरला प्राइम नंबरनेच मल्टिप्लाय डिवाइड होणार. त्यानंतर 69 ला 3 ने डिवाइड जाणार. आन्सर काय आला 23. आणि 23 हा काय आहे प्राइम नंबर, त्यामुळे 23 ला किती डिवाइड जाणार 23 ने. प्राइम फॅक्टरायझेशन काय आलेलं आहे 23चं प्राइम फॅक्टरायझेशन आहे 23 आणि 69चं प्राइम फॅक्टरायझेशन आहे 3 × 23. कॉमन काय आहे 23 म्हणजे जो HCF आहे तो काय आहे 23 आणि जो काय LCM आहे तो काय आहे 23 × 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 21 and 49. 21 and 49. 21 ला 3 ने डिवाइड केलं 3 7 जार 21. 7 ला 7 ने डिवाइड केलं 7 1 जार 7. 49 जो आहे 49 ला 7 ने डिवाइड केलेला आहे 7 7 जार 49 and 7 1 जार 7. त्यानंतर जे नंबर आहे तो काय 84 ला जर डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 2 4 जार 8, 2 2 जार 4. त्यानंतर याचं जे काही प्राइम फॅक्टरायझेशन आहे प्राइम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही नंबर्स येतील
जे काही नंबर्स येतील त्यामध्ये HCF काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, जे काही नंबर्स आहेत ते कॉमन नंबर घेणार. इथं जसा कॉमन नंबर काय आहे 7 आहे, तर HCF काय आहे 7. आणि जो काही LCM आहे, LCM साठी काय करणार, अगोदर तर कॉमन घेणार. कॉमन काय आहे 7 आहे. आणि त्यानंतर जे काही रिमेनिंग राहिलेले आहे 3, 7, 2 and 2 and 3 हे सगळे आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे 36 and 42. 36 and 42 मध्ये देखील तसंच करायचं आहे. 36चं प्राईम फॅक्टरायझेशन करणार. फाइंड द HCF अँड LCM. 36 and 42 प्राईम फॅक्टरायझेशन केलं. प्राईम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही क्वेश्चन आले त्यामध्ये LCM साठी काय केलेलं आहे आपण, याच्यामध्ये बाय मिस्टेक HCF अँड LCM झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला फक्त LCM हा फाइंड आउट करायचा आहे, तर ते लक्षात घ्या. थोडं तुम्हाला HCF हा काढायचा नाही, फक्त LCM तेवढा काढायचा आहे. फाइंड द LCM. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे जो काही 36 आहे आणि 42 आहे याचे तुम्हाला काय करायचं आहे, प्राईम फॅक्टरायझेशन. प्राईम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे कॉमन नंबर आहेत ते कॉमन नंबर अगोदर घ्या. त्याच्यानंतर जे काही रिमेनिंग नंबर्स राहिलेले आहेत, रिमेनिंग फॅक्टर्स राहिलेले आहेत ते घेणार आणि आपण मल्टिप्लिकेशन करणार. तर फायनल आन्सर काय येणार आहे 252 हे तुमचं आहे फायनल आन्सर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 15, 25 and 30. 15, 25 and 30 यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही 15 आहे 15चे फॅक्टर्स पडणार, 25चे आणि 30चे. ठीक आहे. हे जे काही फॅक्टर्स आहेत यामध्ये सुद्धा देखील तेच काय करणार, जे काही कॉमन आहे ते अगोदर घेणार. जसं काय कॉमन आहे 5 and 5. ठीक आहे. आणि त्यानंतर जे काही रिमेनिंग नंबर्स आहेत ते घेणार आणि त्यांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. नेक्स्ट 18, 42 and 48 यामध्ये सुद्धा तेच अगोदर जे काय आहे ते प्राईम फॅक्टरायझेशन केलेलं आहे. प्राईम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही नंबर आहेत त्यांचं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 4, 12 and 20. 4, 12 and 20 यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुमचे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सला प्राईम फॅक्टरायझेशन करणार. प्राईम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही फॅक्टर्स येतील त्या फॅक्टर्सला लिहिणार आणि फॅक्टर्स लिहिल्याच्या नंतर जे काही अगोदर तर जे कॉमन नंबर आहेत ते एक वेळा लिहिणार आणि जे काही रिमेनिंग आहेत त्या सगळ्यांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 24, 40, 80 and 120. तुम्हाला यामध्ये 4 दिलेले आहेत, म्हणजे 4 नंबर दिलेले आहेत ज्याचा काय काढायचा आहे, तुम्हाला LCM काढायचा आहे. ठीक आहे. 4 नंबर दिलेले आहेत ज्यांचा काय काढायचा आहे, तुम्हाला LCM काढायचा आहे. तर ते 4 क्वेश्चन कोणते, अगोदर तर पहिली स्टेप एकच आहे. काय करणार तुम्ही, प्राईम फॅक्टरायझेशन. 24चं सेपरेटली प्राईम फॅक्टरायझेशन, 40चं सेपरेटली, 80चं सेपरेटली आणि 120चं सेपरेटली प्राईम फॅक्टरायझेशन करणार. ठीक आहे. प्राईम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही नंबर्स येतील त्या नंबर्सला काय करणार, तुम्ही लिहून घेणार आणि त्यामधले जे जे कॉमन असतील ते कॉमन नंबर अगोदर लिहिणार आणि त्यानंतर जे काही रिमेनिंग नंबर आहेत त्यांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे. आणि जे काही तुमचं फायनल आन्सर येईल ते काय असणार 240. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 8, 9, 10, 15 and 20 gives a remainder of 5 every time. म्हणजे तुम्हाला असा एक नंबर शोधायचा आहे, जर त्या नंबरला 8, 9, 10, 15 आणि 20 ने जर डिवाइड केलं तर जो काही रिमाइंडर आहे तो एव्हरी टाइम हा 5 झाला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, याच्यासाठी एक सिस्टम असते. काय करणार तुम्ही, अगोदर तर LCM काढणार. ठीक आहे. LCM काढल्याच्या नंतर जे काही तुमचा नंबर आहे, ठीक आहे, LCM काढल्याच्या नंतर जे काही तुमचं LCM येईल, ठीक आहे,
LCM काय आलेला आहे 360. ठीक आहे, त्यामध्ये जर 5 ऍड केले काय आला पाहिजे, रिमाइंडर 5 आला पाहिजे. जर ठीक आहे, जर तुम्ही त्या LCM मध्ये जर तुम्हाला कधी असा जर प्रश्न आला की ठीक आहे डिवाइड केल्याच्या नंतर जे काही रिमाइंडर आहे तो एवढा आला पाहिजे, असा कोणताही नंबर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट करणार, जे काही नंबर दिले आहेत त्या सगळ्यांचा काय करणार LCM, आणि जो काही रिमाइंडर आला पाहिजे म्हणजे इथे काय रिमाइंडर आला पाहिजे 5 आला पाहिजे. ठीक आहे, तर जे काही रिमाइंडर पाहिजे त्या LCM मध्ये ऍड करणार, म्हणजे तेच तुमचं काय असणार फायनल आन्सर. LCM काय आलेला आहे माझा 360 आलेला आहे. ठीक आहे, 360 LCM आला, त्यामध्ये मला रिमाइंडर हा काय पाहिजे एव्हरी टाइम 5, त्यामुळे मी काय ऍड केलेलं आहे त्यामध्ये 5, आणि जे काही माझं फायनल आन्सर असणार ते काय असणार 365. त्यामुळे हेन्स 365 इज द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवाइडेड बाय 8, 9, 10, 15 and 20 गिव्स अ रिमाइंडर 5 एव्हरी टाइम. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही डिवाइड करणार या नंबरला, या नंबरनी कोणत्या 365 ला डिवाइड करणार, 365 ला तुम्ही काय करणार जेव्हा कधी डिवाइड करणार कोण्या कोण्या नंबरनी, या नंबरनी 8, 9, 10, 15 and 20, तुमचा रिमाइंडर हा एव्हरी टाइम 5 येईल. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, रिड्यूस द फ्रॅक्शन टू द लोएस्ट टर्म. तुम्हाला काय करायचं आहे, जे जे काही फ्रॅक्शन दिलेले आहे तिथे तुम्हाला 3, त्या फ्रॅक्शनला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे आणि कोण्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, लोएस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे. लोएस्ट फॉर्म म्हणजे कोणता की त्याला ज्या फॉर्मला नंतर डिवाइड नाही गेला पाहिजे. ठीक आहे, जसं 348 and 319 याचा थोडं झालेला आहे. ठीक आहे, जे काही स्लाइड्स असतील किंवा यानंतरच्या जे काही PDF असतील त्यामध्ये असं होणार नाही. 348, 319 हे जे काही आहे त्याला कितीने डिवाइड जाणार 29 ने आणि 29 ने. ठीक आहे, 29 ने याला डिवाइड केल्याच्या नंतर तुमचा आन्सर येते 12/11. 12/11 हा असा नंबर आहे ज्या नंबरला फर्दर कशानेही डिवाइड नाही जाणार. ठीक आहे, त्यालाच आपण कोणता फॉर्म म्हणतो, लोएस्ट फॉर्म म्हणत असतो. ठीक आहे, कोणता फॉर्म, लोएस्ट टर्म किंवा सिम्पलेस्ट फॉर्म पण म्हणलं जातं, लोएस्ट फॉर्म पण म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नंबर दिलेला आहे 221 डिवाइडेड बाय 247. 221 ला जर आपण 13 ने डिवाइड केलं आणि 247 ला सुद्धा 13 ने डिवाइड केलं तर तुमचा आन्सर येते 17 and 19. 17 and 19 यामध्ये जे काही नंबर दिलेले आहेत 17 and 19 हे काय आहेत, हे नंबर असे आहेत की ज्यांना फर्दर कशाने डिवाइड नाही जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नंबर दिलेला आहे 437, 551 याचं जे काही लोएस्ट फॉर्म येणार ते काय येणार 23/29. ठीक आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला हे नोट डाऊन करायचं असेल तेव्हा नोट डाऊन करा. त्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, द LCM and HCF ऑफ 2 numbers आर 432 and 72 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जो LCM आहे तो किती आहे 432 आणि जो HCF आहे तो काय आहे 72. इफ वन नंबर इज 116 व्हॉट इज द अदर. म्हणजे जो काही दुसरा नंबर आहे तो, म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे, 2 नंबर दिलेले आहे. ठीक आहे, एक नंबर आहे 216 आणि दुसरा एक नंबर आहे. ठीक आहे, ते नंबर कोणता आहे ते मला सध्या तरी माहिती नाही आहे. ठीक आहे, आणि या नंबरचा आणि या नंबरचा जो HCF आहे हा जो नंबर दिलेला आहे आणि हा जो दुसरा नंबर आहे त्या दोघांचा HCF जो आहे तो LCM जो आहे 432 आहे आणि जो LCM आहे HCF आहे तो 72 आहे. ठीक आहे, काय दिलं आहे तुम्हाला, एक नंबर दिलेला आहे, HCF दिलेला आहे आणि LCM दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे जो दुसरा नंबर आहे तो कोणता. याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो, काय आहे फॉर्म्युला, HCF मल्टिप्लाय बाय LCM इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. कोणते नंबर, ज्या नंबरचा HCF आणि LCM काढला त्यांचा प्रोडक्ट. ठीक आहे, तर HCF काय दिलेला आहे 72, LCM काय दिलेला आहे 432. ठीक आहे, ते मी इथं पुट केले फॉर्म्युल्यानुसार, प्लस जो काही एक नंबर आहे तो मला माहिती नाही त्याच्यामुळे मी याला काय कन्सिडर केलेला आहे, एक्स कन्सिडर केलाय, मल्टिप्लाय बाय जो काय प्रोडक्ट दिलाय ना, प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. जो काय मला दुसरा नंबर दिलाय तो मला माहिती आहे किती आहे, तो 216 आहे. ठीक आहे, जेव्हा मी याला डिवाइड करायला घेतो, इकडे बा इथं काय एक्स ची व्हॅल्यू आहे, तर काय होणार, हा जो 216 आहे हा काय मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे जाऊन काय होणार तो डिवाइड होणार. ठीक आहे, डिवाइड झाल्याच्या नंतर आन्सर काय येणार तुमचं, जे काही आन्सर येईल तो फायनल आन्सर काय होणार 144. हेन्स द अदर नंबर इज 144.
ठीक आहे. हा जो HCF आणि LCM आहे तो कशा कशाचा HCF आणि LCM आहे, 216 आणि 144चा HCF आणि LCM आहे. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे द प्रोडक्ट ऑफ 2 digit number is 765 and their HCF is, तुम्हाला इथं प्रश्न काय दिलेला आहे, जे काही दोन नंबर आहेत त्या दोन नंबरचा जो काही HCF आहे, ठीक आहे, आणि HCF इज 3, व्हॉट इज देअर LCM. ठीक आहे. हे इथे कन्फ्यूज होऊ नका, हे इथे काही नाही. ठीक आहे. हे काय 3 आहे. ठीक आहे. एक नंबर आहे ज्या नंबरचा 2 डिजिटचा नंबर आहे, ज्या 2 डिजिटचा नंबरचा जो काही 365 आहे. ठीक आहे. द प्रोडक्ट ऑफ 2 digit नंबर इज 765. 765 त्याचा काय प्रोडक्ट आहे. HCF जो आहे त्याचा 3 आहे, तर त्याचा LCM काय असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स काय दिला आहे, 765 दिलेला आहे. HCF आहे तो 3 आहे, LCM आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. जो HCF दिलेला आहे तो कशात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तो इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड होणार, आणि डिवाइड केल्याच्या नंतर तुमचा आन्सर काय येणार, 255. ठीक आहे. तोच तुमचा काय असणार, नेक्स्ट नंबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे अ ट्रेडर हॅज 3 bundles of string 392 meter, 308 meter and 490 meter long. What is the greatest length of string that the bundles can be cut up into without any leftover string? म्हणजे एक स्ट्रिंग दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे बरोबर इक्वल पार्ट्स करायचे आहेत. ठीक आहे. आणि इक्वल पार्ट्स केल्याच्या नंतर जे काही स्ट्रिंग आहेत ते कोणती उरली नसली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काही रिमेनिंग नसली पाहिजे, त्याचे बरोबर इक्वल पार्ट झाली पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, HCF काढणार, म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे जे काय हायेस्ट त्याचं जे काही डिवाइड होईल, ठीक आहे, ते काढणार तुम्ही. ठीक आहे. द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ द स्ट्रिंग दॅट बंडल्स कॅन बी कट अप इनटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर स्ट्रिंग इज गिवन बाय द HCF ऑफ 392, 308 and 490. ठीक आहे. यांचा जो काही HCF काढणार तुम्ही, HCF काढण्यासाठी काय करणार, प्राइम फॅक्टरायझेशन करणार, आणि प्राइम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, त्याचा HCF काढणार. HCF साठी काय करणार तुम्ही, जे काही नंबर दिलेले आहेत त्यांना काय करणार, जे काही कॉमन आहेत तेच नंबर घेणार, बाकीचे नाही घेणार. ठीक आहे. आणि जे काही फायनल लेंथ येणार ती काय येणार, 14 मीटर येणार. आणि शेवटी स्टेटमेंट लिहायला विसरू नका, हेन्स द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट द बंडल कॅन बी कट अप इनटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर स्ट्रिंग इज 14 मीटर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन दिलेला आहे या प्रॅक्टिस सेटचा. काय दिलेला आहे, which two consecutive even numbers have an LCM of 180. 2 consecutive even numbers LCM is काय दिला आहे, 180 दिला आहे. 2 consecutive even नंबरचा जो काही तुम्हाला LCM दिला आहे तो किती दिला आहे, 180 दिला आहे. The HCF of 2 consecutive even number on the other hand 2. Now the given numbers product equals to HCF multiply by LCM. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे याच्याकडे लक्ष द्या. द HCF of 2 consecutive even number on the other hand 2 and 180 मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. का केलेलं आहे, कारण जे काही तुम्हाला फॅक्टर विचारलं आहे, which 2 consecutive even नंबर विचारलेला आहे. ठीक आहे. इवन नंबर साठी काय सांगितलं आहे, LCM ऑफ 180. ठीक आहे. 180 चा LCM. ठीक आहे. वी मस्ट फॅक्टर 360 टू फाइंड 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर. जे काही 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर आहेत त्यांना काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जे काही 360 आपला क्वेश्चन मध्ये आलेला आहे त्याला काय करावं लागेल, त्याचे फॅक्टर्स करावं लागतील. ठीक आहे.
360 फॅक्टराइज केल्याच्या नंतर तुमचे जे काही फॅक्टर येतील ते काय येणार, या टाईपमध्ये येणार आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये आल्याच्या नंतर जे काही नंबर्स आहेत तुमचे काय आले आहेत, 2 2 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. याचे जे काही दोन नंबर आहेत ते काय आले आहेत, 18 आणि 20 आले आहेत. काय आले आहेत, 18 आणि 20. कोणते फॅक्टर विचारले आहेत तुम्हाला, इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नंबर. आणि कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय असतात रे, जे प्राईम नंबर्स नसतात त्यांना तुम्ही कोणते नंबर म्हणतात, कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणतात. ठीक आहे. ओके, आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट दिलेला आहे, नाही हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथं संपवतो. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जे काही या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन होते थोडेसे कॉम्प्लिकेटेड असे होते, पण आपण त्याला चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केले आणि हे तुम्हाला नक्कीच समजले असतील. ठीक आहे. तर थँक्यू फॉर टुडेज लेक्चर.